झी मराठी, चर्चाही होणारच। हातकणंगले तालुक्यातील तारदाळ निमशिरगाव रोडलगत असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात हरी मारुती चोपडे यांच्या घरात सोमवारी दुपारी 3 ते 4च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरात कोणी नाही याचा फायदा घेत सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। ज्ञानेश्वर नगर इथं हरी चोपडे हे आपल्या कुटुंबियांसमवेत वास्तव्यास आहेत। चोपडे दाम्पत्य नोकरीसाठी नेहमीप्रमाणे सकाळी बाहेर गेले असता त्यांच्या घरी त्यांच्या आई सुशीला या एकट्या होत्या। दरम्यान दुपारी 3च्या सुमारास सुशीला या कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना घरात कुणी नाही याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या घराच्या दरवाजाचं कुलूप उचकटून घरात प्रवेश केला। तिजोरीतील 3.5 तोळ्याचे सोन्याचं घंटण, नेकलेस 1.5 तोळे, अंगठी 1 तोळे, गळ्यातील चेन 2 तोळे, कानातील वेल व झुबे 1 तोळ्याचा अंदाजे 9 तोळ्यांचे सोन्याचे दागिने लंपास केले। सदरची घटना 4:30च्या सुमारास उघडकीस आली। याबाबतची माहिती चोपडे कुटुंबियांनी गाव कामगार पोलीस पाटील संतोष लोहार यांना दिल्यानंतर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। शेजारी असलेल्या एका महिलेनं अज्ञात 2 व्यक्ती डोक्याला टोपी आणि तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून या ठिकाणी थांबले असल्यानं पाहिले असल्याचं पोलिसांनी सांगितलं। या अनुषंगानं पोलीस पुढील तपास करतात। या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन शहापूर पोलिसांना तपासाबाबत सूचना केल्या। सी मराठीसाठी तारदाळहून प्रमोद पारीड।